अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायची विशेष सेवा, उपवास कोणी करायचा असतो, अमावस्येच्या दिवशी उपवास कोणी करायचा असतो, तो उपवास सोडायचा कधी. आपण अमावस्येच्या दिवशी खूप जणांना मनामध्ये खूप घबराट निर्माण होते, मनामध्ये दडदड निर्माण होते, छातीत दडदड होते, मन अस्ताव्यस्त होतं, म्हणजे त्यांना काय करावं समजत नाही. काही काही जण ब्लँक होऊन जातात. ते म्हणतात गुरुजी आम्हाला अमावस्येच्या दिवशी समजतच नाही काय चालू आहे काय. अमावस्येच्या दिवशी विशेष सेवा कोणती करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. अमावस्या म्हणजे वाईट नाही, लक्षात ठेवा. आज 13 जुलै आहे. संध्याकाळी 6:49 अमावस्या सुरू होती. आजचा दिवस पण आहे. उद्या दुपारी 3 वाजता अमावस्या संपतील. पण सूर्याने बघितलेली अमावस्या ही उद्याची आहे, त्याच्यामुळे उद्या दिवसभर अमावस्या आहे. ज्यांचे वडील वारले असेल त्यांनी अमावस्याचा उपवास करायला पाहिजे. तुम्ही म्हणणार हे नवीन आहे का? नवीन नाही आहे. काही काही जण शनिवारचा उपवास करता. ज्यांचे आई वडील असेल त्यांनी शनिवारचा उपवास करायला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. काही बदल करा. आपण कसं होतं, एक जण शनिवार करतो, पूर्ण गाव शनिवार करतं, असं नाही. ज्यांचे आई वडील असतील त्यांनी शनिवारचा उपवास करू नये. ज्यांचे वडील नसेल त्यांनी अमावस्येचा उपवास करायला पाहिजे. अमावस्येचा ह्या 2 दिवसामध्ये काय करायचं, सगळ्यात पहिले आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, खूप जणांना मनामध्ये भीती वाटते, छातीत दडदड होतं, मन घाबरतं, कोणतीच काही गोष्टी करा वाटत नाही. त्यांनी अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची. उद्या घेतली तरी चालेल. हळद, गोमित्र. ज्यांना थोडा बाहेरचा त्रास आहे, मन घाबरतं, मनामध्ये भीती आहे, मनाला कंपन सुटतं, मनाला त्रास होतो, तर त्यांनी गाईचं शेण थोडं अंगाला लावायचं. तुम्ही म्हणणार हे काय नवीन? नवीन नाही. बघा तुम्ही, गाईचं थोडसं जरी शेण तुम्ही अंगाला लावलं ना, जे मनातली भीती आहे ती भीती निघून जाईल. तुम्हाला कोणतेही अंगठ्या घालायची गरज नाही, कोणते खडे घालायची गरज नाही, काही करायची गरज नाही. तुम्ही गोमूत्र आणि गाईचं शेण, आजचा दिवस आहे तुमच्याकडे, उद्या पण आहे. बघा आपल्या जवळपास कुठं असेल तिथे घ्या. गौरी जरी असेल ती पण पाण्यामध्ये टाकून, त्याचं पण गौरीचं पण शेण निर्माण होतं, थोडंफार होतं, थोडं पातळ लावलं तरी चालतं, काही हरकत नाहीये. पण आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र आपण घ्यायला पाहिजे. थोडं गाईचं शेण जर लावलं ना, तर जे काही असेल निगेटिव्हिटी, जे नकारात्मक गोष्टी, त्या सगळ्या निघून जातात. परत आपण आंघोळ करत असताना महामृत्युंजय मंत्राचा जप करावा, त्यांनी पण मन शांत होतं. आंघोळ झाल्यानंतर काय करायचं, अमावस्या म्हणजे स्वच्छता. अमावस्या म्हणजे स्वच्छता. मग काय करायचं, घरातील जाळे, जुमटे, पंखे असेल ते सगळे साफ करा. आपला बेडरूम असेल, हॉल असेल, सगळ्या गोष्टी ज्या बिनकामाच्या गोष्टी ते टाकून द्या, सगळं साफ. आपलं बेडरूम असेल, हॉल असेल, किचन असेल, सगळीकडं गोमित्र टाकायचं. सगळीकडे गोमित्र टाकून पुसून घ्यायचं. आज आणि उद्या दोन्ही दिवस करू शकता, काही हरकत नाही. साफसफाई घराची पहिले झाली. परत उंबरठ्याचं पण हळदीलेप, पण उंबरठ्याला पण हळद लावायची. हळदीले पण उंबरठा असेल हळदीने पुसून घ्यायचा. आपल्या घरावर स्वस्तिक काढायचं, शुभ लाभ लिहायचं कुंकवाने. हे अमावस्येच्या दिवशी करायला पाहिजे, आज उद्या दोन्ही दिवस. परत आपण जिथे अन्न शिजवतो त्याची, अन्नाची जी देवता, त्यांना अन्नपूर्णा आहे, त्यांची पण आपण पूजा करायला पाहिजे. अग्निदेवताची पूजा करायला पाहिजे. एक तवा घ्या, तवा तापवा, त्याच्यावर आपण थोडं दूध असेल ते नुसतं तव्यावर थोडं दुधाचं थेंब टाका. त्याच्याने पण घरातील काही जे दोष असतात ते कमी होऊन जातात. दुसरी गोष्ट, आज काय करायचं, हे झाल्यानंतर आज कोणाच्या घरचं खायचं नाही. अमावस्येच्या दिवशी तुम्ही म्हणणार आज संध्याकाळी 6 वाजता अमावस्या लागते, पण अमावस्या सोमवती अमावस्या आहे, ती आज आणि उद्या 2 दिवस आहे. त्याच्यामुळे 2 दिवस कोणाच्या घरचं खायचं प्यायचं नाही. तुम्ही खाल्लं पिलं तर तुमचं महिन्याभराचं पुण्य आहे ते जातं, लक्षात ठेवा. हे गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, ते जातं. अमावस्येच्या दिवशी हिरण्यदान. हिरण्यदान म्हणजे काय, ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र हे संकल्प करून ब्राह्मणाला द्यावे. त्यांना तुम्ही घरी बोलवा किंवा तुम्ही त्यांच्या घरी जा,
ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं. संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्या. आता हा संकल्प कोण करू शकतो? खूप जण म्हणतात मग पुरुषांनीच करावा, असं काही नाहीये. जी मुलगी असेल, महिला असेल, ते 2 कुळाचा उद्धार करते. समान आहे, मुलगा मुलगी समान आहे. एखादी मुलगी असेल, महिला असेल, कोणी असेल, ते 2 कुळाचा उद्धार करते. त्यांना आई वडील जसे प्रिय असतात तसे सासू सासरे असतात. तर जी मुलगी असेल, महिला असेल, कोणी असेल, ते आपल्या पूर्वजांच्या नावाने तुम्ही संकल्प करून दान देऊ शकता. त्याला कोणताही अडथळे नाहीये. पुरुषांनीच संकल्प सोडावा असा काही नियम नाही. काही इथं आमच्या इथं महिला आहे त्या सगळ्या विधी करता, अंतविधी महिला पण करता, काही हरकत नाही. म्हणून तुम्ही महिला असाल, तुम्ही संकल्प करू शकता, काही हरकत नाहीये. ज्यांचे आई वडील जिवंत असतील, लक्षात ठेवा, तर विधी करायचं पण महत्व आहे. तो सकाळच्या वेळेस केला तरी चालेल, दिवसभरात कधी केला तर चालेल. आपण काय करायचं, खाली आसन घ्यायचं नाही. खाली आसन घ्यायचं नाही. पुरुष असेल, कोणी असेल, त्यांनी आसन घ्यायचं नाही. दक्षिणेकडे तोंड करायचं. तुमचे आई वडील जिवंत असेल तर तुम्ही तांदूळ घ्या. आई वडील जिवंत आहे बाबा, मग काय करायचं? पितरांच्या नावाने करायचं आपल्याला हिरणदान. काय करायचं? तांदूळ घ्यायचे. तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. आता त्यांचे आई वडील जिवंत नाही, वडील वारले असेल, आई आहे, आई वारली असेल, वडील आहेत, त्यांनी काय करायचं? काळे तिळ घ्यायचे हातामध्ये. दक्षिणेकडे तोंड करून बसायचं. अमावस्येच्या दिवशी जे कोणी तुमचं वारला असेल त्यांचा फोटो ठेवायचा. त्या फोटोला हार घाला. आणि फोटो समोर बसून आपण संकल्प आहे तो सोडावा. दक्षिण दिशेकडे तोंड करायचं. हातात पाणी घ्या. ज्यांचे आई वडील असेल त्यांनी तांदूळ घ्या. आई वडील नसेल तर काळे तिळ घ्या. नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं आणि म्हणायचं की आमच्या पितरांना सद्गती लाभण्यासाठी आम्ही प्रत्येक अमावस्याला हिरण्यदान करत आहोत. हिरण्यदान म्हणजे काय? सोनं नाही. हिरण्यदान म्हणजे काय? दूध, पेढे, दक्षिणा, जानव जोड आणि 125 रुपयाच्या पटीमध्ये जी दक्षिणा असेल ती दक्षिणा ब्राह्मणाला द्यावी. तुमच्या जवळपास कोणी ब्राह्मण आला त्यांना द्या, काही हरकत नाही. घरी आले त्यांना घरी बोलवा, तुम्ही त्यांच्या घरी नेऊन द्या, काही हरकत नाही. कोणाला जर ब्राह्मण नाही भेटला तर तुम्ही संकल्प करून दक्षिणा आहे, मी जे स्क्रीनवर नंबर देईल, दक्षिणा आहे ते स्क्रीनवर आपण ऑनलाईन दक्षिणा आहे ती दक्षिणा पाठवू शकता, काही हरकत नाही. तुम्ही दक्षिणा आहे तुमच्या इच्छेनुसार पाठवू शकता. 125 रुपयाच्या पट्टीमध्ये दक्षिणा पाठवायची. पण संकल्प केल्यावर, ते संकल्प केल्यानंतर ते पाणी काय करायचं? ते पाणी झाडाला याला टाकून द्यायचं. हातपाय तोंड धुवायचे. देवांचा नमस्कार करायचा. पितृस्तुती, पितृअष्टक, पितृनमन किंवा स्वदा 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 हा मंत्राचा जप करायचा 10 मिनिटं तरी. स्वदा ही पितरांची देवता आहे, देवी आहे, स्वदा देवी आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्ही 10 ते 15 मिनिटं तरी स्वदा 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 हा मंत्राचा जप करावा 10 ते 15 मिनिटं. नंतर हातपाय तोंड धुवून घ्यायचे. मग काही प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने आपण अमावस्येच्या दिवशी हिरण्यदान प्रत्येकाने करावं. जे साहित्याची रक्कम असेल तेच दक्षिणा आहे त्या स्वरूपात आपण ऑनलाईन पाठवू शकता. आपण पाठवलेली दक्षिणा असेल, मला सापडलेले महादेव आहे माझ्या घरासमोर आपण स्थापन केले तिथे आणि गाणगापूर इथे आपण त्याचा वापर करत असतो. किंवा आपल्या जवळचा कोणी ब्राह्मण भेटत असेल त्यांना तुम्ही दिली तरी चालेल, काहीही हरकत नाही. आता हे केलं आपण, हिरण्यदान केलं. हे कधी हिरण्यदान कशासाठी करायचं? कोणाला नारायण नागबाई असेल, पितृदोष असेल, पितृशांती असेल, नारायण नागबाई करता येत नाही, काही गोष्टी करता येत नाही, तर हे साधं आणि सोपं आपण करू शकतो. साधं आणि सोपं हे प्रत्येक अमावस्याला केल्याने खूप जणांना अनुभव आहे. खूप जणांना पितरांचे दर्शन झालेले आहे रात्री झोपेमध्ये. काहींना पित्र आहे ते हसताना दिसतात. हे कमीत कमी आपण 12 अमावस्या किंवा तुम्हाला जोपर्यंत जमेल तोपर्यंत तुम्ही करू शकता. काही सेवेकरी आहेत त्यांनी तर मी म्हणतो 5-6 वर्षापासून करता येते. ते पहिले माझ्या घरी आणून द्यायचे, आता काही ऑनलाईन करताय, पण त्यांना अनुभव आहे, पितरांचा अनुभव. पित्र आपल्याला देणारे कोण असता? कधी लक्षात ठेवा, आपल्या पितरांनी आपल्याला देणाऱ्यामध्ये बसवलेलं आहे किंवा आपण देतोय, हे पितरांचेच आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. खूप जणांना पित्र आहेत रात्री स्वप्नामध्ये दिसता, हसताना दिसता, तर त्याचा असा अर्थ असतो की त्यांना जे आपण देतोय ते तिथपर्यंत जात आहे. हे केल्यानंतर आपण अमावस्येच्या दिवशी आपण जवळच्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये जायचं, नारळ घेऊन जायचं. तिथं कालभैरवांना 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं, ते नारळ तिथं ठेवून द्यायचं आणि घरी यायचं. तिथं दिलेला प्रसाद खायचा नाही, मास पुण्य पूर्ण जातं. कारण कोणी भंडारे करतं, कोणी काय करतं आपल्याला माहीत नसतं, कोण कसं आहे.
कोणकोणत्या पैशाने करतं हे आपल्याला माहित नसतं, म्हणून अमावस्या दिवशी कुठे भंडारे कोणाच्या घरी खाऊ नका. संध्याकाळच्या वेळेस काय करायचं, सगळ्यांनी सामूहिक कालभैरवाष्टक म्हणायचं. अमावस्याच्या दिवशी देवीची सेवा केल्याला खूप महत्व आहे. देवी अमावस्याच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करायचा, संपुटीत लावून आपण कालभैरवाष्टक म्हणायचा. प्रत्येक अध्यायाला कालभैरवाष्टक म्हणा, किंवा प्रत्येक ओवीला कालभैरवाष्टक म्हणा, किंवा ओवाचे आहे तेव्हा कालभैरवाष्टक म्हणू शकता. या तिन्ही पद्धतीने करू शकता. प्रत्येक अध्यायाला कालभैरवाष्टक म्हणू शकता. कालभैरवाष्टक म्हणायचं किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र आपण म्हणू शकता. कालभैरवाष्टक 11 वेळा 21 वेळा आपण म्हणू शकतो. हे केल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस आपल्या उंबरठा आहे, उंबरठ्याच्या तिथे एक पंथी घ्या, तांदूळ घ्या, कापूर ठेवा आणि तो जाळा. घरामध्ये कधी वास्तुदोष असेल काही असेल त्या गोष्टी निघून जातील. अमावस्याच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही, पाणी पण कोणाचं प्यायचं नाही. जास्तीत जास्त कालभैरवाष्टक म्हणायचं आणि एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवा. अमावस्याच्या दिवशी जर तुमचं गळ्यातलं काही तुटलं असेल, कमरेचा काळा करदोडा गळ्यामध्ये, कमरेला, पायामध्ये प्रत्येकाने घालावा. खूप जण म्हणतात पायातला शनिदेवाचा असतो, असं काही नाहीये. आपण घाला, ती नजर लागत नाही आपल्याला. नजर ही इतकी भयंकर असती, नजर कशी लागते. म्हणून तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये काळा करदोडा घाला, गळ्यामध्ये, कमरेला, पायामध्ये. कमरेला घातला कोणाला दिसत नाही, कोणाला खूप जणांना जेवण जात नाही, जेवण पचत नाही, जेवण करावं वाटत नाही, तर त्यांनी काळा करदोडा कमरेला घालायला पाहिजे. खूप महत्व आहे त्याचं. अशा पद्धतीने साधं आणि सोप्या पद्धतीने सेवा करावी. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्यानी आणि कालभैरव महाराजांच्यानी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.